हॅलो, मी मयुरी पटवर्धन. वेलकम टू माय ट्रॅव्हल मोमेंट्स. नमस्कार रजनी मावशी. नमस्कार. तुम्हाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तर आता मी ह्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा का बरं दिल्या? कारण या 31 वर्ष पार्ले टिळक विद्यालयात शिक्षिका म्हणून काम करत होत्या. तसंच सिनेमा, नाटक आणि TV मालिका अशा अनेक माध्यमातून त्या आजही काम करत आहेत. आता मला सांगा, अशी कुठली डेस्टिनेशन्स आहे भारतात आणि परदेशातील जी तुम्हाला परत व्हिजिट करायला आवडेल? भारतात म्हटलं तर मला हिमालय खूप आवडतो. कुठूनही पाहता येईल, हिमालय दिसेल असं कोणतंही ठिकाण मला परत जायला आवडेल. असं हिमालयाची ओढच निर्माण होते असं मला वाटतं. खरं. आणि भारताच्या बाहेर जर जायचं असेल तर मात्र खूप ठिकाणं आहेत अशी, पण तिथे जुन्या ठिकाणी पुन्हा जाण्यापेक्षा मला खूप बघायचं आहे ना, त्यामुळे नवीन ठिकाणी जायला, नवीन प्रदेश बघायला मला जास्त आवडेल. मग आता तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये नेक्स्ट 3 डेस्टिनेशन्स कुठली तुमच्या बकेट लिस्टमधली? 3. पहिलं अलास्काला जायचं मला. ओ. त्याच्यानंतर माझं न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया करायचंय मला. वाव. आणि भारतामध्ये इकडे आसाम, मेघालय वगैरे जो भाग आहे ना पूर्वेकडचा, तो माझा राहिला आहे. तुमची ही ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स ही प्रत्येकाने व्हिजिट करावी अशी आहेत. ती प्रत्येकाच्या बकेट लिस्टमध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इज मस्ट. नक्की जा तुम्ही. अगदी जाणारच, आणि मी तुझी मदत घेणारच तेव्हा. माय प्लेजर. आता मला सांगा, असं कुठलं डेस्टिनेशन जिथे गेल्यावर तुम्ही टोटली सरप्राईज झालात किंवा विच वॉज समथिंग बियॉन्ड युअर इमॅजिनेशन? आहे. ऑस्ट्रियामध्ये मी आईस केव्ज बघायला गेले होते. आईसबर्ग इन साल्झबर्ग. हां. आणि तोपर्यंत ना मी हिमालय पण पाहिला नव्हता. अच्छा. हां. त्यामुळे बर्फाच्छादित म्हणजे नेमकं चित्रांमध्ये पाहणं वेगळं आणि प्रत्यक्ष पाहणं वेगळं. त्यामुळे मला अशी कल्पना नव्हती. आणि मग आईस केव्ज म्हणजे बर्फाच्या गुहा म्हणजे नेमकं काय असेल, काहीच कल्पना नव्हती. आणि आम्ही त्या रांगेतून सगळे प्रवासी चालले होते. तिकीट वगैरे काढून आम्ही त्या केव्हच्या दारापाशी आलो. आणि केव्हच्या दारापाशी आल्यानंतर ते 50-50 लोक एका वेळेला आटपाट होतात, तसे आमचे सगळे 50 जमले होते. तर त्यांनी केव्हचं दार उघडल्याबरोबर एवढा मोठा वाऱ्याचा झोत आला आणि असं अक्षरशः थरथरायला झालं, इतका जोराचा वारा होता. आणि थंड, तो पण साधा वाऱ्याचा झोत नाही, थंड. मग आम्हाला ना आमच्या हातात एक सोडून एक कंदील दिला होता, कारण आत पूर्ण अंधार होता. आणि 800 पायऱ्या चढायच्या होत्या, 800 पायऱ्या उतरायच्या होत्या. आणि त्या पायऱ्या छोट्या होत्या, म्हणजे चढायला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आला. आणि धरायला लोखंडाचे कठडे होते. तर एका हातात कंदील, एका हाताने तो कठडा धरायचा, आणि तो कठडा एवढा गार झालेला की अक्षरशः हात असे म्हणजे गारठूनच गेले होते. आणि काही मोजेबिजे आम्ही काही, कारण कल्पनाच नव्हती आम्हाला काय नेमकं आहे ते. आणि आतमध्ये बर्फाची, त्या आईसची इतकी फॉर्मेशन तयार झालेली होती. बरं, त्यांनी माहितीच सांगितलं आम्हाला की हा 1000 वर्षापासूनचा बर्फ आहे. आणि त्याची अशी काही बर्फ वितळतो, पुन्हा घट्ट होतो, आणि त्यातून अशी निरनिराळी फॉर्मेशन सुंदर सुंदर, म्हणजे असं आज शिरल्यावर मी कधी बाहेर असं बघायचे हेच नाही आलेलं ना. त्यामुळे अद्भुत म्हणतात ना, तसं मला सगळा तो प्रवास वाटला. आणि ते तेवढं चढून आम्ही पुन्हा उतरून आलो. उतरून आल्यावर दार उघडल्याबरोबर अक्षरशः आम्ही त्या वाऱ्याच्या झोताबरोबर फेकले गेलो. इतका तो जसं आत जाताना होतं तसंच बाहेर येतानाही. पण ते सगळं दृश्य अविस्मरणीय असं आहे आणि अविस्मरणीय ठरलं. आणि तसंच एक आणखी म्हणजे त्याच प्रवासात पुढे आम्ही हिटलरच्या कॉफी हाऊसला भेट दिली होती जर्मनीमध्ये. तर ते असं तिथे पण आपली गाडी घेऊन जायची आणि एका ठिकाणी थांबवायची. मग ते त्यांच्या गाडीतून आम्हाला नेणार, म्हणजे ती खूप त्यांची सगळी सिक्युरिटी, सुरक्षितता पाळली गेली पाहिजे. त्यामुळे आणि तिथे गेल्यावर ते
इतकं रम्य ठिकाणी असं उंचीवर डोंगरावर, आणि खरंच तिथून दिसणारं सगळं म्हणजे जर्मनी सगळी दिसते. खूप छान दृश्य, रम्य ठिकाण. पण असं वाटलं की या कॉफी हाऊस मध्ये बसून हिटलरनी संहाराचे बेत केले. म्हणजे खूप विरोधाभासच जाणवला मला की एवढं सुंदर ठिकाण आणि काय याला असं का सुचलं असेल, कसं झालं असेल असं. म्हणून त्या विरोधाभासामुळे मला तेही ठिकाण माझ्या म्हणजे अपेक्षा नव्हती की कॉफी हाऊस म्हणजे काय असेल. एवढ्या रम्य ठिकाणी जाऊन आणि हे केलं असं एक मनात विचार आला. पण तेही ठिकाण माझ्या मनात घर केलेलं आहे. वा, तुम्ही खूप सुंदर किस्से सांगितलेत. म्हणजे असे डेस्टिनेशन्स जे मलाही अनुभवायला नक्की आवडतील माझ्या नेक्स्ट टूर मध्ये. या वयात प्रवास कम्फर्टेबल ठेवण्यासाठी तुम्ही काही विशेष टिप्स सांगू शकाल का? पहिली गोष्ट म्हणजे ना, प्रवास करताना पहिल्यांदा मनाची तयारी अशी ठेवायला पाहिजे की आपल्याला बाहेर पडल्यावर घरासारखं काही मिळणार नाही. आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागेल. खरं. ही जर मनाची तयारी असेल ना तर फार त्रास होत नाही. त्यामुळे ते एक मनाला पटवून द्यायचं की आपल्याला आता वेगवेगळे जे काय प्रसंग येतील, ज्या सोयी असतील, गैरसोय झाली तरी त्याच्यात ऍडजस्ट करायचं. त्याच्यानंतर आता आम्ही जर विमानाने प्रवास करायचा म्हटला तर व्हीलचेअरची सोय झाली तर ती घ्यायची. कारण चालता येईल, रखडत रखडत आम्ही गाठू, पण खूप चालावं लागतं काही ठिकाणी. मग अशा वेळेला असं वाटतं की व्हीलचेअर म्हणजे काय ती लाजिरवाणी वगैरे अशी गोष्ट मानण्याची गरज नाही. व्हीलचेअर घ्यावी आणि ती एक फॅसिलिटी आहे, आपण त्याचा उपयोग करावा म्हणजे दगदग कमी होते. त्याच्यानंतर या वयात औषधं हे फार महत्वाचं असतं. त्या औषधांचे एक प्रिस्क्रिप्शन पण आपल्याकडे असावं आपल्या पर्समध्ये. नक्कीच. आणि मला असं वाटतं नेहमी 2 सेट ठेवावे औषधांचे. एक आपल्या पर्समध्ये आणि आपल्या एक चेक इन बॅगमध्ये. म्हणजे काय होतं की समजा चेक इन बॅग पण नंतर आली, असं काही वेळेला झालेलं आहे, तर मग औषधं प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळत नाही आणि आपल्याला पाहिजे ती परदेशात तर नाहीच मिळत. त्यामुळे औषध थोडीशी जास्त घेऊन जावी आणि 2 सेट त्याचे करावे. मुळात तिथे तुम्हाला विदाउट प्रिस्क्रिप्शन औषधं देतच नाही. आणि ते प्रिस्क्रिप्शन कशासाठी पाहिजे तर समजा मला काही व्हायला लागलं तर मी कोणती औषधं घेते आणि केव्हा घेते हे दुसऱ्याला माहिती असलं पाहिजे. त्यामुळे ते असावं. तसंच घरचे फोन नंबर सहित त्यात एक कागदावर ठेवले असावे की समजा मला काय व्हायला लागलं आणि मी मोठ्या ग्रुप बरोबर गेले, माझे घरचं कोणी नाहीये, तर मग कोणाला कॉन्टॅक्ट करायचा तर तो नंबर लिहिलेला असावा. कारण काही वेळेला फोन पण ओपन करता येत नाही हल्ली, कारण लॉक स्क्रीन लॉक असल्यामुळे ते काही वेळेला तो पंचायत होऊ शकते. तर आपले फोन नंबर असलेला एक कागद आपल्या पर्समध्ये असावा. नंतर सामान कमी, ट्रॅव्हल लाईट, नाही तर खूप कपडे घेऊन जायचे आणि परदेशात एवढे खराब पण होत नाही, वापरूनही होत नाही. त्यामुळे खूप कपडे नेण्याची गरज नसते. आता थंडीचं असेल तर तुम्हाला न्यावे लागतात, त्यांनी बॅग जड होते, पण तरीही बॅग लाईट ठेवायचा प्रयत्न करायचा. आणि माझ्या बाबतीत मी नेहमी थोडंसं, आपण जी भूक नसली तरी शिदोरी असावी हे पाळते. याला कारण मी व्हेजिटेरियन. मग 20 वर्षापूर्वी ना परदेशात गेलं तर कुठेच काही आम्हाला मिळत नाही, असं खूप परिस्थिती. आता नाही, आता परिस्थिती बदलली. आता इंडियन फूड खूप सगळीकडेच तुम्हाला हल्ली अवेलेबल. पण आपल्याला उपाशी राहण्याची वेळ येऊ नये म्हणून थोडंसं काहीतरी एक आपल्या बरोबर सोबत असावं. एवढ्या गोष्टी तरी नक्कीच. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे मला नेहमी जाणवतो की बरेच वेळा लोक प्रवासाला जायचं म्हणून नवीन चपला बूट घेतात, तर तसं नाही. त्या चपला बूट 15 दिवस इथे वापरल्या गेले पाहिजे. अगदी खरं आहे की आधी तुम्ही त्यात प्रॅक्टिस करा. आधी इथे प्रॅक्टिस करा आणि मग ते वापरा, म्हणजे तुम्हाला शू बाईट होणार नाही. तुम्ही खूप छान टिप्स सांगितल्यात ज्या सर्वांनीच फॉलो करण्यासारख्या आहेत. सो थँक्यू व्हेरी मच. आता आपला शेवटचा प्रश्न, आत्ताच्या यंग ट्रॅव्हलर्सना तुम्ही काय ॲडवाईस द्याल?
यंग ट्रॅव्हलर्स. तुला सांगू का, आमच्या पिढीचं कसं झालं माहितीये का, चणे आहेत तर दात नाही, आणि दात आहेत तर चणे नाही. म्हणजे आमच्या जेव्हा फिरायला पाहिजे तेव्हा आमच्याकडे पैसा नव्हता. आता पैसे आहेत पण आम्हाला शरीर थोडंसं साथ देत नाही. पण कारण मुख्य प्रश्न पैशाचा होता. पण आत्ताची जी पिढी बघितली ना, तर त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्या, म्हणजे त्यांचेही स्ट्रेस आहेत, त्यांनाही खूप चॅलेंजेस आहेतच, पण तरीही पैशाने थोडीशी आमच्यापेक्षा त्यांची चांगली स्थिती आहे. त्यामुळे ज्या गोष्टी ॲडव्हेंचर आहेत, म्हणजे चढणं आहे कठीण ठिकाणी, म्हणजे हिमालयासारखं किंवा चारधामला जाणं, कैलास मानसरोवरची ट्रिप करणं, ही 17व्या वर्षी, आता मी चारधाम 17व्या वर्षी केलं, पण ते नाही सोयीचं नाहीये. तर अशी ठिकाणं, म्हणजे असा अभ्यास करावा त्यांनी की ज्या ठिकाणी जाऊन खूप काहीतरी वेगळं पाहायला मिळेल, आनंद मिळेल, आणि जिथे तुम्हाला खूप काही श्रम करावे लागतील, ऍडव्हेंचरस करायला. हा, की आता 500 पायऱ्या चढायच्या, मला आता या एजला नाही होणार ना ते. तर ते 50व्या वर्षी 40व्या वर्षी जेव्हा जेव्हा फिरायला, आणि खूप फिरा. पहिली गोष्ट म्हणजे खूप फिरा. त्याच्यासाठी पैसा घालवा, तो पैसा तुम्हाला आनंदच देतो. आणि अशी ठिकाणं निवडा की जिथे तुम्हाला तुमच्या म्हातारपणी जाता येणार नाही, आत्ताच जाणं योग्य आहे. अशी मला म्हणजे ते खूप वाटतं की सगळ्यांनी फिरावं, प्रवास करावा, अनुभव घ्यावेत, आणि मनाला त्यांनी सगळं आनंदच मिळतो. अगदी. त्यामुळे ते करायला पाहिजे सगळ्यांनी प्रवासाची. नुसत्या मॉलमध्ये जाणं आणि 2 दिवस घालवणं, त्याच्याऐवजी जा ना, एखाद दिवस समुद्रावर जा मुलांना घेऊन, एखाद दिवस किल्ला दाखवायला जा, हे करायला. म्हणजे त्याच्यात अडकून पडू नका, आणि वयाच्या नुसार काही ठिकाणं निवडा जी तुम्हाला सहज आता करता येतील. असं. खरंच तुम्ही खूप छान ॲडवाईस दिलत सगळ्यांना. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज शूड कम फर्स्ट, कारण बीच डेस्टिनेशन्स तुम्ही हे केव्हाही नंतर व्हिजिट करू शकता, बट माउंटन्स हे प्रत्येकाच्या लिस्टमध्ये आधी असावं. आणि तुला सांगू का, प्रवास म्हणजे काही असं नुसतं ठिकाणाला भेट देणं, हे तर असतंच. निसर्ग पाहणं, तिथलं वैविध्य पाहणं, हे तर येतच त्याच्यामध्ये. पण हा प्रवास करता करता ना आत्मशोध घेण्याची प्रवृत्ती वाढते. डिस्कवर युअर सेल्फ. येस. आणि तो आनंद अवर्णनीय घ्यावा. या. थँक्यू व्हेरी मच रजनी मावशी, की तुम्ही खूप सुंदर इन्फॉर्मेशन सांगितली आम्हाला. आणि मीही तुला धन्यवाद देते, कारण तुझ्या या माय ट्रॅव्हल मोमेंट्सच्या एपिसोडमध्ये मला बोलायची तू संधी दिलीस, आणि तेही शिक्षक दिनी माझा मान केलास आहे. त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद, आणि तुझ्या माय ट्रॅव्हल मोमेंट्सला खूप शुभेच्छा. थँक्यू.